नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. काय मग अभ्यास वगैरे करताय ना? तर आज आपण पाहतोय इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका कशी असते, कृतीपत्रिकेचं स्वरूप कसं असतं ते आपण पाहतोय. आय नो की हा 2023चा पेपर आहे आणि मी कुठल्या प्रकारचं क्लिकबेट वगैरे काही टाकलेलं नाही आहे थंबनेलमध्ये. 2023चाच पेपर आहे आणि याच्याच आधारे आपण आपली कृतीपत्रिका 2024ची कशी येईल ते पाहणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला पेपर कसा सोडवायचा याच्याबद्दल बऱ्याचशा टिप्स पाहायला मिळतील आणि मॅक्सिमम स्कोअर कसं करायचं हे सगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ मोठा असणार आहे पण टिप्स नक्कीच फायदेशीर असतील, त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मराठी 100 मार्कांचा आहे आणि मला मिळाले होते मराठीमध्ये 98 जेव्हा मी 10वीला होते. सो ते कसे मिळाले होते याबद्दल आपलं ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. मी त्याच्याबद्दल टिप्स वगैरे सगळं काही शेअर केलं. आय होप की तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, आता आपण मुद्द्याचं बघूया. तर मुद्द्याचं हे आहे की प्रश्नपत्रिका जी आहे तर ती 80 मार्कांची असते. त्यामध्ये जे 20 मार्क एक्स्ट्राचे असतात, 100 आउट ऑफ 20 मार्क जे असतात ते तुम्हाला भाषण कौशल्य असेल, लेखन कौशल्य असेल, असाइनमेंट्स वगैरे हे सगळं शाळेतून मिळतं. ठीक आहे, शाळेत तुम्हाला ऑब्व्हियसली सबमिशन करावं लागणार आहे पण हे सगळे मार्क्स तुम्हाला शाळेत थ्रू मिळतात. मग आता हे जे 80 मार्क्स आहेत ते आपल्याला स्कोर करायचे. त्याच्यामध्ये कोणीही हेल्प करणार नाही आहे. मी आहे ना, मी हेल्प करणार आहे तुम्हाला. सो तुम्हाला जे जे काही मी सांगेन ते सगळं फॉलो करा, तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळतील. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला भाग आहे तो म्हणजे गद्य. गद्य भागामध्ये सगळे गद्य जे आहेत तर ते तुम्हाला पुस्तकामधलेच विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे प्लीज पुस्तक वाचा, अजिबात आळशीपणा करू नका. कारण तुम्हाला जितके काही मार्क्स मॅक्सिमम स्कोर करायचे आहेत त्याच्यामध्ये हा जो गद्य भाग आहे हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. ठीक आहे, तुम्ही जर पाहिलं असेल तर हा पॅरेग्राफ पण तुमच्याच पुस्तकामधल्या निर्णय पाठातला आहे. हा पॅरेग्राफ पण तुमच्याच पुस्तकातल्या अरुणिमा सिन्हा या पाठातला आहे. याचा अर्थ 7 आणि 7 एकूण 14 मार्क तुमच्या हातातले आहेत, कारण तुम्हाला हे पॅरेग्राफ्स माहिती आहेत, तुम्हाला हे पाठ माहिती आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचे मार्क्स जाता कामा नयेत. आता याच्यावरती काय काय प्रश्न असतात. प्रश्न पहिला अ जो की आहे आकृती पूर्ण करा, 2 गुणांसाठी आहे. अगेन तुम्हाला जेव्हा जेव्हा आकृती पूर्ण करा हा प्रश्न असेल तेव्हा या आकृती किंवा या रेषा जे पण असेल काय असेल ते तुम्हाला पेनानेच ड्रॉ करायचे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असेही प्रश्न विचारले गेलेले आहेत मला असे की हे आम्ही ब्ल्यूने लिहिलं आणि ह्या लाईन्स आम्ही ब्लॅकने ड्रॉ केल्या तर नाही चालणार. कारण तुम्ही जर सूचना वाचल्या असतील तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ज्या शाईच्या पेनाने आपण लिहायला सुरुवात करू त्याच रंगाची शाई शेवटपर्यंत असली पाहिजे, तेच व्हॅलिड आहे. जर तुम्ही असं बदललात शाईचं पेन म्हणजे आधी ब्ल्यू होता मग ब्लॅक केला मग ब्लॅकचा परत ब्ल्यू केला तर हे व्हॅलिड नाही आहे, हे ग्राह्य धरलं जाणार नाही. ठीक आहे, हे नियमांमध्ये स्पष्ट लिहिलं आहे. त्याच्यामुळे प्लीज कुणीच ब्ल्यूचं ब्लॅक ब्लॅकचं ब्ल्यू करायचं नाही आहे. जर तुम्ही पहिलं अक्षर ब्लॅकने लिहिलं आहे पूर्ण पेपर ब्लॅकनेच लिहिलेलं असलं पाहिजे. पहिलं अक्षर ब्ल्यूने लिहिलं आहे पूर्ण पेपर मग त्याच्यामधल्या रेषा असू दे, काना मात्रा वेलांटी आकार उकार जे पण असू दे सगळ्याच्या सगळं हे ब्ल्यूनेच असलं पाहिजे किंवा सगळ्याच्या सगळं हे ब्लॅकनेच असलं पाहिजे या रेषासुद्धा. ठीक आहे, सो कुणीही याला ब्ल्यू याला ब्लॅक याला ब्लॅक याला ब्ल्यू असं करायचं नाही आहे. हे ब्ल्यूने लिहिलं आहे, या रेषा पण ब्ल्यूनेच ओढल्या गेल्या पाहिजेत. ठीक आहे, इवन तुम्हाला कुठल्याही प्रकारे आधी ब्ल्यूने साध्या बॉल पेनने लिहिलं मग ब्ल्यू कलरच्या शाई पेनने लिहिलं, जेल पेनने लिहिलं असं करायचं नाही आहे. जो कुठला पेन तुम्ही सुरुवातीला वापराल तोच शेवटपर्यंत वापरा. पण मध्ये पेन संपला तर सिमिलर कंपनीचा सिमिलर शाईचा पेन घ्या अजून एखादा एक्स्ट्रा आणि त्या पेनने लिहा. पण प्लीज शाईचा रंग बदलू नका, कारण त्याच्या मागचं रिझन असं आहे की कदाचित ते दुसऱ्या कोणीतरी पेपर लिहिलेला असू शकतो, असं होऊ शकतं. त्याच्यामुळे इवन तुम्ही जरी तोच लिहिला असला पेपर, तुम्ही जरी पेपर लिहिला असला तरी पण बोर्डाला ते माहिती नाही आहे किंवा बोर्डाला आपण ते पटवून नाही देऊ शकत. त्याच्यामुळे प्लीज पेनाचा रंग बदलू नका, पेनाचा म्हणजे शाईचा रंग बदलू नका. ठीक आहे, सो तुम्हाला हे ज्या कुठल्या पेनाने तुम्ही ड्रॉ कराल हे त्याच पेनाने ड्रॉ करायचे, सेम लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. असे आरोपण केलेले चालणार नाहीत. जर यांनी असं दिलं तर तुम्हाला पण असंच करायचं आहे. ठीक आहे, आणि याच्याखाली तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. थोडीशी ॲडजस्टमेंट करू शकता कारण पान आपल्या लहान आहे आणि लिहायला जास्त असेल तर थोडासा थोडा ॲरो खाली थोडा हा वर असं करू शकता, पण सिमिलर डायग्राम ठेवण्याचा प्रयत्न करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे उत्तरे लिहा जे की आहे 2 मार्कांसाठी. प्रत्येक प्रश्नाला एकच मार्क आहे त्याच्यामुळे खूप मोठं उत्तर लिहायचं नाही आहे. एका ओळीचं किंवा लेखले 2 ओळींचंच उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, सो जेवढं विचारलं आहे तेवढं एका वाक्यात लिहितो त्याप्रमाणे उत्तर लिहायचं आहे कारण हे एकाच मार्कांसाठी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्वमत. खूप महत्त्वाचा प्रश्न आणि आपलं मत विचारलं असताना पण आपण काय लिहायचं या प्रश्नात पडतो. तर बेसिकली 3 मार्कांचा प्रश्न आहे. अर्ध पान तरी उत्तर असलंच पाहिजे. कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 ओळी उत्तर लिहायचे. एवढं मोठं का तर एवढंच मोठं लिहायचं आहे. तुम्ही जर आधीच छोटं उत्तर लिहिलं किंवा लहान उत्तर लिहिलं तर ते एक्झामिनर न बघताच तुमचे मार्क्स कापतील. ठीक आहे, त्याच्यामुळे असं होऊ देऊ नका. जितकं तुम्ही लिहू शकता तितकं लिहा, पण अर्थात वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. पण जितकं तुम्ही फास्ट लिहू शकाल आणि जेवढं अर्धा पानभर उत्तर लिहू शकाल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करायचा. अर्धा पान इज इनफ, म्हणजे एक साधारणतः 7 ते 8 ओळी मिनिमम तुम्हाला लिहायच्या आहेत.
आता याच्यामध्ये काय लिहायचं आहे तर तुम्हाला तुमचं प्युअरली तुमचं मत व्यक्त करायचं आहे. निगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह असू दे त्याने फरक पडत नाही, कारण तुमचं मत आहे ते निगेटिव्ह असलं पॉझिटिव्ह असलं तरी पण एक्झामिनरला मार्क्स देणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. आणि ते ऑलमोस्ट सगळ्यांना काही पण तुम्ही मत व्यक्त केलं बट ऑब्व्हियसली विषयाला अनुसरून पाहिजे तर 1.5 ते 2 मार्क मिळतातच. पण आपल्याला ट्राय करायचं आहे की आपण 2.5 ते 3 मार्क स्कोर करू. त्याच्यामुळे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स कुठल्याही प्रकारे खाडाखोड करायची नाही आहे. इवन एखाद्या शब्द चुकलाच आणि तो तिथे चालून जाईल असं वाटत असेल तर त्याला खोडू नका, म्हणजे त्याला काहीच काटबीट काही मारू नका. जर एक्झामिनरने वरच्यावर पेपर चेक केलाच तर तुमचा तो शब्द नोटीस पण केला जाणार नाही. पण तुम्ही जर स्वतःच त्याला असं काट मारलं आहे किंवा असं काहीतरी केलेलं आहे तर तो स्वतःहून नजरेत येतो तो शब्द, तर असं होऊ देऊ नका. जर शब्द खूपच इरिलेव्हंट आहे तर मात्र कट मारा, छोटीशी, ती पण अशी एकदम नाजूक कट मारायची आहे. पण शब्दाचं चालून जाईल वगैरे असेल, चुकून व लिहिलं कुठेतरी मध्येच, आहे लिहिलं कुठेतरी मध्येच, तर तेवढं चालतं. ठीक आहे, कारण व आणि आहेने काही अर्थाचा अनर्थ होत नाही. ठीक आहे. पण खूपच वेगळा शब्द लिहिला तर मात्र खोडा बाकी असू दे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे आ. आता आ पण 7 मार्काचा आहे, अ पण 7 मार्काचा आहे. अगेन उतारा वाचण्यात वेळ घालवू नका. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आधी येते ती लिहा आणि जर एखादा प्रश्न अडला तर फक्त तेवढा भाग वाचा, कारण तुम्ही ऑलरेडी घरातून उतारे वाचून येणार आहात. ठीक आहे. ही सगळी तयारी आधीच करा, कारण तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये पुस्तकातलेच उत्तरे येणार आहेत. सो आधीच वाचून जा. सिमिलरली या ठिकाणी पण तुम्हाला असंच डायग्राम ड्रॉ करायचं आहे. हे उभं करून ह्याला खाली अशा रेषा देऊन खाली आन्सर लिहिलं असं होता कामा नये, याच्या बाजूलाच आन्सर लिहिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एका शब्दात उत्तर लिहा. एका शब्दात लिहायचं, वेळ वाया घालवू नका. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 3 मार्कांसाठी तुम्हाला याच्याबद्दल उत्तर लिहायचे. आता मला एक सांगा, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याच्या आधी तुम्हाला अरुणिमा जिद्दी कशी आहे हे थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल आणि मग प्रत्येकामध्ये जिद्दी अरुणिमा किंवा प्रत्येक व्यक्ती कशी अरुणिमाप्रमाणे जिद्दी असते हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे. सो ऑलमोस्ट अर्ध्या पानाचं उत्तर इथे बनलं पाहिजे. नेक्स्ट आहे अपठित गद्य. आता अर्थात याचे मार्क्स तुमच्या हातात नाही आहेत, कारण तुम्ही हा उतारा याच्या आधी कधीच वाचला नाही. अर्थात आपली मराठी मातृभाषा असली तरी पण काही शब्दांचे अर्थ आपल्याला नाही कळत, त्याच्यामुळे आपण कन्सिडर करूया की हा उतारा थोडासा याला जरासा वेळ लागेल आपल्या आधीच्या उतारांपेक्षा. सो आधीचे उतारे कमीत कमी वेळात झाले पाहिजेत आणि मॅक्सिमम स्कोर आपण केला पाहिजे. 14 मार्कांचे 2 उतारे आहेत, मॅक्स टू मॅक्स 14 आणि कमीत कमी 13 ते 12च मार्क्स मिळाले पाहिजेत. त्याच्या आत कोणीच यायचं नाही आहे, कारण हे आपल्या हातचे मार्क्स आहेत. सो ते मिळालेच पाहिजेत. ठीक आहे. स्वमत पण मोस्टली तुम्ही पाहिलं तर पुस्तकामध्ये स्वाध्यायामधले जे आहेत तर तेच विचारलेले आहेत. सो कोणीच याच्यामध्ये एक्स्ट्रा काही वेळ वाया घालवायचं नाही आहे. जे तुम्हाला उत्तर माहिती आहे पटापट लिहायचं आहे. सो मग त्याला थोडासा विचार करू शकता, पण कमीत कमी वेळेत लिहायचा प्रयत्न करायचा आहे. अपठितला वेळ देऊ शकता. उतारा 2दा वाचा ॲटलिस्ट आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचंच आहे. ॲज यू नो की तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वमत नसतं, सगळे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत आणि हा उतारा तुम्हाला प्रश्नांसाठी 4च मार्कांसाठी येतो आणि सारांश लिहायला 6 मार्कांसाठी येतो. राईट. सो त्याच्यामुळे उतारा जेव्हा तुम्ही वाचणार आहात ट्राय करा की तुम्ही एकदम हलक्या, कारण पेपरमध्ये हे कॉपी पण पकडलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या उत्तरपत्रिकेवरती शेवटच्या पानावरती अगदी हलक्या अक्षरामध्ये किंवा अगदी हलक्या पेन्सिलने जे परत तुम्हाला खोडता येईल असं करून तुम्हाला जस्ट मेन मुद्दे जर तुम्हाला लक्षात राहत नसतील तर तुम्ही यातले लिहून ठेवू शकता, जेणेकरून सारांश लिहिताना पुन्हा हा उतारा जास्त वेळा वाचायची गरज नाही पडणार. एकदा वाचलं की तुम्ही सारांश लिहू शकता. ठीक आहे. कारण सारांश तुम्हाला याचंच लिहायचं आहे. सो उत्तरपत्रिकेवरती लिहायचं आहे, पण प्रश्नपत्रिकेवरती काहीच लिहायचं नाही. ते पण शेवटच्या पानावरती ट्राय करा की तुम्ही थोडेसे एकदम हलक्या पेन्सिलने, म्हणजे एकदम जास्त दबाव न देता हलक्या अक्षरामध्ये ते लिहाल आणि जेणेकरून परत तुम्ही ते इरेज करू शकता आणि तुम्हाला व्यवस्थित सारांश पण लिहिता येईल. सो इथे कुठल्याही प्रकारचं स्वमत नसल्यामुळे हे अगदी पटापट झालं पाहिजे. उतारा वाचून लगेच उत्तरं लिहिता आली पाहिजेत. नेक्स्ट आहे पद्य. पद्यामध्ये कविता. अगेन तुम्ही कविता घरून वाचून यायची आहे. इथे कवितेचा अर्थ समजून घेण्यात, कविता काय आहे, कुणाची आहे हे आठवण्यात वेळ वाया घालवायचं नाही आहे. पटापट आन्सर्स लिहायला घ्यायचे आहेत. याच्यामध्ये जितका कमी वेळ तुम्ही घालवू शकाल तितका कमी वेळ तुम्हाला इथे वापरायचा आहे. हे पण तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. सगळे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, याला जास्त वेळ लावायची पण गरज नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सरलार्थ लिहायचे. तुम्हाला यासाठी मात्र थोडंफार कविता आठवावी लागेल काय आहे कवितेमध्ये आणि त्याच्या आधारे तुम्हाला सरलार्थ लिहायचं आहे. फक्त सरलार्थ लिहायचं आहे, कवितेच्या ओळी लिहायच्या नाही आहेत परत. ठीक आहे. नेक्स्ट आहे काव्य सौंदर्य. याला पण लिहायला थोडासा वेळ लागेल. 2 मार्कांचा आहे. ॲटलिस्ट 5 ते 6 ओळी लिहायच्या आहेत. मॅक्सिमम किती पण लिहा, पण मिनिमम 5 ते 6 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. ठीक आहे. 2 मार्कांसाठी. हे लिहिताना ट्राय करा की तुम्ही कवितेचा संदर्भ प्रॉपरली द्याल. कवितेचे कवयित्री असतील जे कोण आहेत ते, कवितेचं नाव जे काय आहे ते, हे पण इथे मेन्शन करण्याचा प्रयत्न करा. उत्तर अजून थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटेल. म्हणजे तुम्हाला त्या कवितेचे कवयित्री किंवा कवी माहिती आहेत, कवितेचं नाव माहिती आहे, हे पण त्या परीक्षकाला सांगा. ओके. त्यांना कळू दे की तुम्हाला हे माहिती आहे, तर तिथे लिहून ठेवा. असं करत तुम्हाला उत्तर मोठं करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रश्न आ. आमध्ये काय सांगितलं आहे की तुम्हाला भरतवाक्य किंवा वस्तू यापैकी कोणत्याही एका कवितेबद्दल
जे रसग्रहण आहे तर ते करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 3च पॉईंट्स दिलेत, ते पण अतिशय इझी आहेत. तुम्हाला कवितेचे कवी किंवा कवयित्री माहिती पाहिजेत, विषय माहिती पाहिजे आणि कविता आवडली की नाही हे पण तुमच्या हातात आहे. आवडली तर हो, का आवडली, नाही आवडली तर नाही, का नाही आवडली. ठीक आहे. आरामात तुम्हाला इथे 2, 3, 4 मार्क मिळाले पाहिजेत, कारण हे खूप इझी प्रश्नासाठी असेच दिलेले मार्क्स आहेत. तुम्हाला पॅरेग्राफ पण लिहायची गरज नाही आहे. आधी ना पूर्ण पॅरेग्राफ लिहायला यायचं, पण आता असं पण नाही आहे. आता ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपर असल्यामुळे तुम्हाला फक्त एवढेच मुद्दे लिहायचे आहेत आणि तुम्हाला कवितेचं रसग्रहण घरूनच करून यायचं आहे. इथे कुणी अजिबात कविता आठवून लिहित बसायचं नाही आहे. हे सगळं तुम्ही घरून पाठ करून येणार आहात. अक्षरशः पाठ करून या, कारण आता आपल्याकडे पेपर हातात मिळाल्यानंतर मग कविता आठवणार, मग कवितेचा विषय काय होता ते आपण फ्रेम करून लिहू, असं करायचं नाही आहे. घरून हे सगळं पाठ करून यायचं आहे आणि ते फक्त येऊन उतरवायचं आहे. ठीक आहे. सगळ्या कवितेबद्दल करावं लागेल, कारण कुठल्या 2 येतील त्या आपण नाही सांगू शकत. एखाद्या ऑप्शनला टाकू शकता, पण सगळ्या बाकीच्या मात्र करायचे आहेत. ठीक आहे, कारण प्रश्न 4 मार्कांचे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे खालील पंक्तींचे रसग्रहण करा. आता तुम्हाला ओळी दिलेल्या आहेत आणि या ओळींच्या आधारे तुम्हाला आता रसग्रहण करायचं आहे, तर या ओळींचा संदर्भ आलाच पाहिजे. ठीक आहे. सो ॲक्च्युली हे रसग्रहण नव्हता, सॉरी मी चुकून इथे रसग्रहण वाचलं, कसं काय माहीत नाही, पण तुम्हाला याचं रसग्रहण करायचं आहे. वरती कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. रसग्रहणामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचं आहे, कवितेचं नाव जे पण आहे ते सगळं तुम्हाला फॉर्मॅट मिळेल गाईडमध्ये, तो सेम फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. 4 मार्कांचं आहे. सो ऑलमोस्ट एका पानापेक्षा जास्त उत्तर असलंच पाहिजे, 1.5 पानांचं वगैरे उत्तर असलं पाहिजे, नाहीतर मार्क्स ते उत्तराची लेंथ बघूनच कमी होतात. कारण तुम्ही 4 मार्कांसाठी 4 ओळींचं उत्तर लिहिलं तर ते चालणार नाही. हे संस्कृत नाही, हे मराठी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 4 मार्कांसाठी ऑलमोस्ट 1.5 पानं तरी उत्तर लिहिलंच पाहिजे. सगळेचे सगळे पॉईंट्स इन्क्लूड झालेच पाहिजेत. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्थूल वाचन. स्थूल वाचनामध्ये आपल्याकडे 4 पाठ आहेत. 4 पैकी कोणतेही, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कोणतेही 3 पक्के करायचे आहेत, पण पक्के, एकदम पक्के, जेणेकरून तुम्हाला कसं आहे, आता इथे 3पैकी 2च प्रश्न सोडवायचे आहेत. मग हे तर नक्की आहे की त्या 4 पैकी कुठल्याही 3वरचेच प्रश्न येणार, त्यातले पण कोणतेही 2च सोडवायचे आहेत. सो तुम्ही जास्तीत जास्त फक्त एकच ऑप्शनला टाकू शकता, बाकीचे 3 तुम्हाला करावेच लागतील. आणि ॲज यू ऑल नो की ते कुठल्याही प्रकारचं पॅसेज वगैरे येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण उत्तर जे आहे ते मनाने आठवूनच लिहायचं आहे आणि यासाठी एक्स्ट्रा काहीच फॉलो करायची गरज नाही आहे. फक्त टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमध्ये किंवा स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत तेवढेच करा, तेवढे सफिशियंट आहेत. त्यातलेच प्रश्न किंवा जरासे ट्विस्ट करून प्रश्न विचारले जातात, पण उत्तर तुम्ही त्यातलेच लिहू शकता, असेच हे प्रश्न असतात. तुम्ही जर फाइंड आउट केलं तर या ठिकाणी बघा, व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे पण प्रश्न त्या पुस्तकामध्ये आहे किंवा स्वाध्यायामध्ये आहे. नेक्स्ट आहे मधुचे कृत्य, हे पण प्रश्न त्या स्वाध्यायामध्ये आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲटलिस्ट 2 प्रश्न तरी पुस्तकामधले स्वाध्यायामधले मिळणार आहेतच. त्याच्यामुळे फक्त स्वाध्याय नीट करायचा आहे. सो या ठिकाणी तुम्हाला 6 पैकी 5 मार्क आरामात मिळतात जर तुम्ही प्रॉपर उत्तरं लिहिलेत. प्रत्येक प्रश्न 3 मार्कांसाठी आहे. सो ऑलमोस्ट अर्ध्या पानाच्या वर उत्तर पाहिजेच पाहिजे. ठीक आहे. उत्तराची लेंथ प्लीज कमी करू नका, कंजूसपणा करायचा नाही आहे लिहिण्यामध्ये, पण टाईम पाहून लिहायचं आहे, कारण टाईम आपल्याला पुरला पाहिजे पेपरमध्ये. ठीक आहे. पण उत्तर मोठं लिहा, जितकं तुम्ही उत्तर मोठं लिहू शकाल तितकं मोठं लिहा, पण अर्थात टाईम पाहून लिहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या चुका कमी कराल, जेवढी खाडाखोड कमी कराल तेवढं ट्राय करा. आणि उत्तर 3rd पॉईंट म्हणजे, कारण हे सगळ्यात शेवटी येतं, जर एक्झामिनरने उत्तर वाचलं तर ते उत्तर त्या प्रश्नाला रेलेव्हंट असलं पाहिजे, नाहीतर एवढं सगळं करून काही उपयोग नाही, 0 मार्क्स मिळतील. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुमचं उत्तर रेलेव्हंट असलं पाहिजे. काही चुकलं तर एकदम बारीक काट मारायची आहे आणि लेंथ मोठी ठेवायची आहे. ऑलमोस्ट 7 ते 8 ओळी किंवा अर्ध्या पानाच्या वर उत्तर पाहिजे 3 मार्कांसाठी. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रश्न 4. आणि प्लीज या 3पैकी कोणतेही 2 सांगितलेत, 2च सोडवा. तुमच्याकडे वेळ उरलेला आहे तर शेवटी तुम्ही हवं तर 1 पानमध्ये सोडा आणि शेवटी त्या प्रश्नावरती या. आता कोणीही एक्स्ट्रा प्रश्न सोडवण्याच्या नादात 3ऱ्या प्रश्नाला हात लावायचा नाही आहे, कारण याच्यामध्ये वेळ जातो आणि एवढा वेळ मराठीमध्ये आपल्याकडे नसतो. शिल्लक राहिला तर परत या, पान रिकामा सोडा हवं तर, आणि जर नाही त्या पानावरती काही लिहिता आलं तर पेन्सिलने अशी काट मारा शेवटी. ठीक आहे. पण काही लिहायचं असेल तर पान आत्ताच सोडा. मराठीमध्ये प्लीज शफल करू नका की मध्येच निबंध लिहिला आहे, मध्येच स्थूल वाचन, मध्येच कुठे पठित गद्य, कुठे पण काय पण झाले, असं करू नका. विभागानुसार सोडवा. हवं तर 1 पान सोडा मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा लिहायला आणि मग पुढचं चालू करा. नेक्स्ट आहे भाषा अभ्यास. भाषा अभ्यासमध्ये कुठले घटक येतात, त्याचा अभ्यास कसा करायचा आहे याच्यावरती व्हिडिओ अपलोड केला आहे. प्लीज तो पहा. लाखो जणांनी व्हिडिओ पाहिला आहे, तुम्ही पण पहा, त्याचा लाभ घ्या, कारण त्यातलेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येतात, तेच प्रश्न येतात किंबहुना. सो सगळे प्रश्न मी किंवा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी व्याकरणाची अपलोड केलेली आहेत. ते सगळे प्रश्न पहा. तुम्हाला कुठलाही व्हिडिओ हवा असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला समासचा व्हिडिओ हवा आहे तर 10 स्टँडर्ड समास मराठी किंवा मराठी समास टाकून पुढे जर तुम्ही सुहानी सूर्यवंशी हे आपल्या चॅनलचं नाव लिहिलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपलाच व्हिडिओ पाहायला मिळेल. सो शोधण्यात पण वेळ
वेळ वाया घालवायची गरज नाही आहे. डिरेक्टली आपल्या चॅनलचं नाव टाका आणि पुढे तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला टॉपिक लिहायचं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला माहिती आहे समास अतिशय इझी टॉपिक आहे आणि जर तुम्हाला येत नसेल तर प्लीज शिकून घ्या. खूप जणांनी व्हिडिओ पाहिला आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण पहा आणि शिकून घ्या. आणि नेक्स्ट तुम्हाला इथे काय करायचं आहे, फक्त कॉलम्स मॅच करायचे आहेत. अशा रेषेवरून मॅच करू नका. इथे तुम्हाला आन्सरचा कॉलम लिहायचा आणि त्याच्यामध्ये याचा आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे, 2 मार्कांसाठी. नेक्स्ट आहे शब्दसिद्धी. शब्दसिद्धी पण 2 मार्कांसाठी आहे. इथे तुम्हाला जो प्रश्न आहे तर तो प्रत्येक घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्तप्रमाणे क्लासिफाय करायचे आहे. याच्यावरती पण मी स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केले आणि त्याच्यामध्ये मी सगळी उदाहरणं दिलीत. त्यातलीच उदाहरणं येणार, त्याच्या बाहेरचं एकही उदाहरण येणार नाही. सो प्लीज ते व्हिडिओज नक्की पहा. या सगळ्या व्हिडिओजचे लिंक मी तुम्हाला खाली प्लेलिस्ट देते मराठी ग्रामरची. त्याच्यामध्ये सगळ्या व्हिडिओजच्या लिंक्स आहेत. सगळे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले तर हे जे तुमचे सगळे मार्क्स आहेत तर सगळेच्या सगळे मार्क्स जे आहेत तर ते तुमच्या खिशात होतील, म्हणजे तुम्हाला मिळतील, कारण हे सगळे टॉपिक्स मी कव्हर केलेले आहेत. डन. नेक्स्ट आहे वाक्प्रचार. वाक्प्रचार जेव्हा तुम्ही लिहिणार आहात 4 मार्कांचा आहे. हा नीट बघा, 4 मार्कांचे तुम्हाला वाक्प्रचार आहेत किंवा 4 मार्कांसाठी वाक्प्रचार आहेत आणि तुम्हाला त्यातल्या त्यात पण कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. सपोज जर तुम्ही पहिले 2 वाक्प्रचार लिहायचं ठरवलं तर लिहिताना उत्तर कसं लिहायचं आहे, वाक्प्रचार लिहायचं, याच्या पुढे एक डॅश करून तुम्हाला याचा अर्थ लिहायचा आहे आणि खाली वाक्य हा शब्द लिहायचा आणि मग वाक्य लिहायचं. वाक्यात उपयोग वाक्प्रचाराचा करायचा आहे, अर्थाचा नाही. सो वाक्यात वाक्प्रचार क्लिअरली दिसलं पाहिजे आणि ते वाक्प्रचार सपोज वाक्यात इथं आलं असेल तर त्या वाक्प्रचाराचा खाली अंडरलाईन करायचं आहे. एवढं केलं तर तुमचे मार्क्स याच्यामध्ये कुठेच जाणार नाहीत. पण जर तुम्ही अर्थच लिहिलाय फक्त आणि चुकून अर्थाचा वाक्यात उपयोग केला तर मात्र 0 मार्क्स मिळणार. ठीक आहे. सो याच्यामध्ये जर 4 पैकी 4 मार्क्स मिळवायचे असतील तर हे सगळं प्रॉपरली करा, अंडरलाईन वगैरे करा, छान पेपर लिहा, सुटसुटीत लिहा. कोणतेही तुम्हाला 2 घ्यायचे आहेत. सो आधी हे ठरवा की तुम्हाला कोणते 2 येत आहेत. ठीक आहे. कुठल्या दोघांची वाक्य तुम्ही बनवू शकता आणि मग तेच 2 तुम्हाला घ्यायचे आहेत. खाडाखोड कुठल्याही प्रकारचे ते करू नका, कारण 4 मार्कांचा प्रश्न आहे, त्यात पण तुम्ही खाडाखोड केलीत तर त्याच्यामध्ये साधी मार्क्स जातील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे भाषिक घटकांवरती आधारित कृती. पहिला आहे शब्दसंपत्ती. तर इथे तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे आहेत. सो तुम्हाला जर समानार्थी शब्दांचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा, तो पण मी अपलोड करेन. आणि सिमिलरली फॉर विरुद्धार्थी शब्द अगेन तुम्हाला सांगायचं असेल, तुम्ही जर विचारलात की कुठून करायचे आहेत हे शब्द, तर डायजेस्टमध्ये जे काही प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर शब्दार्थाच्या बाजूला जे काही समानार्थी विरुद्धार्थी असतात किंवा स्वाध्यायामध्ये जे काही समानार्थी विरुद्धार्थी आहेत तेवढेच फक्त करायचे आहेत, कारण त्यातलेच याच्यामध्ये प्रश्न ऑलमोस्ट विचारले जातात. आता सगळ्यांना माहिती आहे डोळ्याचं समानार्थी काय, नयन आहे, वृक्षाचं झाड आहे. सो एकदम इझी, एकदम सिंपल आणि एकदम बेसिक आहे. एक्स्ट्रा तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पण प्रोव्हाइड करेन, फक्त तुम्हाला खाली कमेंट करून सांगायचं आहे. हे पण एकेका मार्काला आहे, सो प्रत्येकाला अर्धा मार्क मिळणार. नेक्स्ट आहे वचन ओळखा. आता हे तर किती सोपं, इथे फुली नाही येणार, डॅश येईल. ठीक आहे. आता वह्या काय असणार आहे, मुलगा काय असणार आहे, अनेक वचन असणार आहे, वह्या मुलगा एक वचन असणार आहे. सो एका मार्कासाठी बघा किती सोपा पेपर आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला या शब्दांपासून 2 अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. अर्थपूर्ण शब्द बनवताना ट्राय करा की तुम्ही मॅक्सिमम शब्द हे 3 अक्षरांचा बनवाल. म्हणजे या ठिकाणी विचार हा 3 अक्षरांचा एक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त 3 अक्षरांचे बनवायचे आहेत. 2चे पण बनवू शकता, पण ट्राय करा की तुम्ही मॅक्सिमम 3 अक्षरांचे पण शब्द बनवून लिहाल. 2 शब्द लिहायचे आहेत, 4 लिहा, कारण चुकून ते 2 शब्द चुकले तर ॲटलिस्ट काहीतरी बॅकअप प्लॅन असायला पाहिजे. सो 4 शब्द लिहा. ठीक आहे. तयार झाले तर ऑफकोर्स, तयार नाही झाले तर वेळ वाया घालवू नका. 2 झाले तर 2 लिहा, पण मॅक्सिमम लिहिण्याचा प्रयत्न करा. 4 मॅक्सिमम आहे. ठीक आहे. सो एका मार्कासाठीच करायचं आहे. नेक्स्ट आहे लेखन, नियमानुसार लेखन. मी ऑलरेडी अचूक शब्दांबद्दल व्हिडिओ टाकला आहे. त्यासोबतच कुठल्या शब्दामध्ये ऱ्हस्व वेलांटी द्यायची, कुठे दीर्घ वेलांटी द्यायची याच्याबद्दल पण सेपरेट व्हिडिओ टाकला आहे. हे सगळे व्हिडिओज प्लीज पहा, कारण हे सगळे व्हिडिओज तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. सो इथे तुम्हाला अचूक शब्द आणि कुठल्या शब्दाला ऱ्हस्व, कुठल्या शब्दाला दीर्घ वेलांटी, ते नियम जर तुम्हाला माहिती असतील, खूप इझी नियम आहेत, तर तुम्ही हा प्रश्न आरामात सोडवू शकता. 2 मार्कांसाठी कुठलेही 2 वाक्य तुम्हाला घ्यायचे आहेत. किती इझी आहे, तुम्ही तुमच्या मनाने कुठलेही 2 वाक्य निवडू शकता. नेक्स्ट आहे विरामचिन्हे. हे तर सगळ्यांना येत असेल, नाही येत आहे तर प्लीज करा, कारण खूप इझी टॉपिक आहे. आपण एक मार्क तुम्हाला खूप जास्त पर्सेंटेज तुमचं वाढवू शकतात मराठीमधलं. सो प्लीज कुठलाही 1 मार्काचा प्रश्न आहे म्हणून इग्नोर करू नका किंवा त्याला कमी लेखू नका, कारण भाषा विषयामध्ये एक मार्क काय, अर्धा मार्क पण खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे. सो इथे तुम्हाला अर्थात फुल स्टॉप वगैरे सगळं काही द्यायचं आहे, पाहायचं आहे आधी कुठे काय येईल आणि मग तुम्हाला फुल स्टॉप द्यायचं आहे. शक्यतो या प्रश्नांसाठी ना तुम्हाला अवतरण चिन्हवाले किंवा उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह असेच प्रश्न जास्त येणार. फक्त फुल स्टॉपवाले किंवा विधानार्थी वाक्य ज्याला आपण म्हणतो ते कमीच असतील. नेक्स्ट आहे पारिभाषिक शब्द. आपल्या पुस्तकामध्ये सगळे पारिभाषिक शब्द आहेत. मी पण व्हिडिओ अपलोड केला आहे, तेवढंच करायचं आहे, एक्स्ट्रा काहीच करायचं नाही आहे आणि 1 मार्क घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रश्न 5वा, तो म्हणजे उपयोजित लेखन. उपयोजित लेखनाच्या प्रत्येक टॉपिकवरती अगेन व्हिडिओ अपलोड केला आहे, डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे, तसंच तुम्हाला लिहायचं आहे.
आता याच्यामध्ये बघा 6 मार्कासाठी इतर पत्रलेखन करायचं आहे किंवा सारांश लिहायचं आहे. माझ्या मते सारांश लिहा. जर तुम्ही ऑलरेडी काही वेळ इन्व्हेस्ट केला आहे उतारा वाचण्यामध्ये, अपठित उतारा वाचण्यामध्ये, तर तोच वेळ इथे वापरा. पुन्हा एकदा पत्रासाठी विषय गोळा करणार, मग परत पत्राचा नमुना आठवणार, मग पत्र लिहायला घेणार. यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही ऑलरेडी एक 5 ते 10 मिनटं देऊन तो उतारा वाचला आहे, त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पण लिहिलेत. सो तोच उतारा जो आहे तर त्याचाच सारांश लिहायला घ्या. एक्स्ट्रा वेळ वाया घालवायची गरज नाही आहे. सेम उतारा, सेम सारांश, फक्त एवढंच की सारांश लिहिताना त्याचं शीर्षक द्यायचं आहे. नाही दिलं तर मार्क्स जातील. या लोकांनी मेन्शन जरी केलं नसेल तरी पण तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, उतारा तुम्हाला जो काही दिला असेल त्याच्यामधले सगळे महत्त्वाचे पॉईंट सारांशमध्ये आले पाहिजेत. सारांश कुठल्याही प्रकारे मोठा होता कामा नये. तुम्हाला सारांश जो आहे तर तो 5 ते 6 ओळीत संपवायचा आहे. मिनिमम 5 ते 6 ओळी आणि मॅक्सिमम पण 8 ओळी जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा मोठा उतारा लिहायला घेऊ नका. सारांश लिहायला घेऊ नका, कारण तुमचा सारांश उतारापेक्षा 1/3 असला पाहिजे, लहान असला पाहिजे. ठीक आहे. सो उतारा कमीत कमी शब्दात तुम्हाला कशा पद्धतीने सांगता येईल हे स्किल आहे सारांशचं. सो सारांश अटेम्प्ट करणार असाल तर जरा तुम्ही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स पाहू शकता. मी सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते चेकआउट करा. आणि किती छोटा तुम्ही उतारा कन्वर्ट करू शकता सारांशसाठी विथ सगळे पॉईंट्स इन्क्लुडेड, असं करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला याच्यामध्ये पण ऑलमोस्ट 5-5.5 मार्क्स मिळतील जर तुम्ही कुठल्याही चुका केल्या नाहीत तर, आणि उतारा थोडक्यात एक्सप्लेन केला तर. नेक्स्ट आहे तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन यापैकी कुठलंही 2 करायचं आहे. प्रत्येक प्रश्न 5 मार्कांसाठी आहे. सो मला जर तुम्ही विचाराल तर जाहिरात लेखन इज बेस्ट, कारण थोडक्यात आहे, पानभर उत्तर लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त थोडंसं डेकोरेशन आणि क्रिएटिव्हिटी वापरायची आहे. आणि दुसरा जर प्रश्न कोणता विचाराल तर तो आहे कथा लेखन, कारण कथा बऱ्याच जणांना माहिती असतात आणि कथेमध्ये कसं शीर्षक दिलं की मार्क मिळतो. कथेची सुरुवात दिली आहे, शेवट दिली आहे किंवा मधला भाग दिला आहे, जो काही दिला आहे तो सोडून उरलेला लिहायला घेतला की मार्क्स मिळतात. आणि याच्यामध्ये कुठलाही फॉर्मॅट नाही आहे. सो तुम्हाला जशी हवी तशी कथा तुम्ही लिहू शकता. फक्त एवढंच की विषयाला आणि जे काही दिलं आहे, फ्रंट दिला म्हणजे एंडिंग दिली असेल तर एंडिंगला अनुसरून, स्टार्टिंग दिलं असेल तर स्टार्टिंगला अनुसरून तुम्हाला कथा लिहायची आहे. ठीक आहे. आता ही जी अर्धी कथा आहे इथपासून इथपर्यंत ही पुन्हा पेपरमध्ये उतरवायची नाही आहे. आणीच्या पुढे तुम्हाला जे काही लिहायचे ती थबकली आणि हे सेंटेन्स लिहा आणि आणीच्या पुढे लिहायला सुरू करा. ठीक आहे. परत ही कथा उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे. इवन आता जर तुम्हाला जाहिरात लिहायची नाही आहे तर बातमी लिहायला घ्या. बातमीचा फॉर्मॅट अतिशय इझी आहे. सगळे घटक तुम्हाला वापरावे लागतील. तारीख विसरलात मार्क जाणार, बातमीचं हेडिंग विसरलात मार्क जाणार, बातमी कुठे घडली आहे ठिकाण विसरलात मार्क जाणार, फॉर्मॅट बदलला मार्क जाणार. त्याच्यामुळे फॉर्मॅट नीट लक्षात ठेवून जर लिहिणार असाल तरच बातमी लिहायला घ्या. अदरवाईज कथा जाहिरात इज द बेस्ट. ठीक आहे. पण तुम्हाला अगेन जे हवं आहे ते लिहू शकता. फक्त एवढंच की फॉर्मॅट कुणाचाही बदलू नका, कारण प्रत्येकाच्या फॉर्मॅटला मार्क्स असतात. नेक्स्ट आहे लेखन कौशल्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक. या तिघांपैकी कोणावरती एकावरतीच निबंध लिहायचे. 8 मार्कांचा निबंध आहे. सो निबंध लिहायला ॲटलिस्ट तुमच्याकडे 15 मिनिटांचा तरी वेळ असलाच पाहिजे. सो प्रश्नपत्रिका सोडवतानाच अशी सोडवायची आहे की निबंधापर्यंत शेवटची 15 मिनटं शिल्लक राहिलीच पाहिजेत. शेवटची 15 मिनटं इन द सेन्स की तुमच्याकडे अजून 10 मिनटं पण, म्हणजे ऑलमोस्ट शेवटची 25 मिनटं पाहिजेत. म्हणजे 15 मिनटात तुम्ही पेपर लिहाल आणि उरलेल्या 10 मिनटामध्ये काही शिल्लक राहिलं आहे का, काही वाचायचं आहे का, किंवा पेपरमध्ये अजून काय एक्स्ट्रा काही लिहायचं आहे का, यासाठी नक्की ठेवायची आहेत. पण ट्राय करा की तुम्ही मिनिमम 15 ते 15 मिनटं 8 मार्कासाठी तरी द्याल, कारण 8 मार्क इज ह्यूज. त्याच्यामुळे तुम्हाला 15 मिनटं देणं एक्सपेक्टेड आहेच. आता याच्यामध्ये काय लिहाल, माझं पर्सनल मत विचाराल तर मी तुम्हाला सांगेन आत्मकथन लिहा. एकतर पहिली गोष्ट, आत्मकथनाला कुठल्याही प्रकारचा फॉर्मॅट नाही आहे, कुठलंही बंधन नाही आहे. तुम्ही निगेटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, साधा विचार करा, उच्च विचार करा, कसा पण विचार करा. कुठलंच बंधन नाही आहे, कारण पुस्तक स्वतः बोलतंय, ते काहीही बोलेल. फक्त एवढंच की यांनी जे काही मुद्दे दिलेत, जर दिले असतील तर, नसतील तर काही प्रश्नच नाही आहे, पण यांनी जे काही मुद्दे दिलेत त्यापैकी सगळे मुद्दे थोडेफार तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेत. अगदी प्रत्येकासाठी पॅराग्राफ लिहायची गरज नाही आहे, पण हे मुद्दे कुठे ना कुठेतरी तुमच्या पॅसेजमध्ये तुमच्या निबंधामध्ये इन्क्लूड झालेच पाहिजेत. दुसरी गोष्ट, मी पुस्तक बोलतोय अशी किंवा अशाच अर्थाची सुरुवात तुमची असली पाहिजे. कुठेही त्याचं पुस्तक तिचं पुस्तक असं न होता, मी पुस्तक आहे, मला काय त्रास होते, माझा कसा जन्म झाला किंवा माझा कसा विकास झाला, माझी काय वैशिष्ट्ये आहेत, अशाच प्रकारचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला काही भूमिका बांधायची आहे की मी वर्गात होतो, मग पुस्तक समोर दिसलं, मग पुस्तक माझ्याशी बोलू लागलं, तर ती बांधू शकता. पण जी काही भूमिका बांधायची आहे ती सुरुवातीला, मध्ये कुठेही पुस्तकाव्यतिरिक्त कोणालाही कोणीही मी म्हणता कामा नये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, याचं उत्तर लिहिताना जेव्हापासून पुस्तक बोलतंय तेव्हापासून तुम्हाला असे इन्व्हर्टेड कॉमा टाकायचे आणि मग उत्तर लिहायचे. जेव्हा निबंध संपेल तेव्हा इन्व्हर्टेड कॉमा बंद करायचं. ठीक आहे. पुस्तक बोलायला लागलं की इन्व्हर्टेड कॉमा चालू झाले पाहिजेत. पुस्तक बोलायचं थांबलं की इन्व्हर्टेड कॉमा बंद झाला पाहिजे, कारण हे कोणतरी बोलतंय. सो जेही कोणी काही बोलेल तेव्हा ते आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकतो. सो यासाठी पण तुम्हाला हेच करायचे. कॉमा
किंवा छोटेसे काढा, अगदी मोठे काढायची गरज नाही आहे. ज्याप्रमाणे आपण विरामचिन्हांमध्ये वापरतो सेम वापरायचं आहे. नेक्स्ट आहे अगेन तुम्हाला जर आत्मकथन करायचं नाही आहे तर दुसरा माझं सजेशन असेल की प्रसंग लेखन करा. कारण याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही पॉईंट्स आहेत त्याच्याच अकॉर्डिंगली लिहायचे, थोडीशी भूमिका द्यायची आहे. पण ह्याला एक छोटासा फॉर्मॅट आहे की तुम्हाला अर्थात पाऊस आहे त्याच्यामुळे पावसाच्या आधीचं वातावरण मगच पाऊस पडणार. ठीक आहे. सो तुम्हाला ह्या सिक्वेन्स फॉलो करावा लागेल, जो की आत्मकथनमध्ये असं काही नाही आहे. तुम्ही कधी पण काय पण सुरू करू शकता. ठीक आहे. प्रसंग लेखनामध्ये पण चांगले मार्क्स मिळतात, आत्मकथनामध्ये पण चांगले मार्क्स मिळतात, इवन वैचारिकमध्ये पण मार्क्स मिळतात. पण कधी जेव्हा तुमचा निबंध उत्कृष्ट असेल. कारण का वैचारिकमध्ये तुम्हाला त्या विषयाची बरोबर बाजू, चुकीची बाजू आणि मग तुमची दोघांना मिळून आणलेली बाजू, या तिन्ही बाजू बघायच्या असतात. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी प्रदूषण एक समस्या हा विषय आहे. तर प्रदूषण का होतं आहे, प्रदूषणामुळे कोणत्या समस्या येतात, इवन प्रदूषणाचे काही फायदे असतील का, असतील तर कोणते असतील. आता अर्थात फायदे नाही आहेत, पण तरी पण तुम्हाला तशा अँगलने पण विचार करायचा आहे. इथे प्रदूषण आलं आहे, उद्या काहीतरी वेगळा विषय येईल, तर त्यावेळेस तुम्हाला फायदा आणि तोटा दोन्ही पण पद्धतीने विचार करायचा आहे. मग तुम्ही ॲज अ पर्सन काय करू शकता, इवन प्रत्येक समाजामधला प्रत्येक पदावरती असणारा व्यक्ती यासाठी काय करू शकतो, इथपर्यंत तुम्हाला सगळं काही निबंधामध्ये इन्क्लूड करावं लागेल. भाषा ही पूर्ण प्रॉपर मराठी असली पाहिजे. कुठल्याही प्रकारे तुम्ही याच्यामध्ये काहीही असे उलटे सुलटे शब्द वापरू शकत नाही. एकदम बरोबर आणि परफेक्टच शब्द वापरावे लागतील वैचारिकमध्ये. वरती दोघांमध्ये काहीतरी थोडंफार तिकडे चालेल, पण वैचारिकमध्ये नाही चालणार. त्याच्यामुळे जर तुम्हाला खूप प्रॅक्टिस आहे, तुम्हाला वैचारिक लिहायचंच आहे तरच लिहा, अदरवाईज आत्मकथन इज दी बेस्ट. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला कळलं असेल तुम्ही कोणता प्रश्न अटेम्प्ट केला पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे हे तुम्हाला कळलं असेल. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर कराल. कारण सध्या चॅनल आपला खूप डाऊन आहे. आय डोंट नो असं का होतं. मी कॉन्स्टंटली व्हिडिओज अपलोड करते, बट कदाचित तुम्हाला आवडत नाहीत व्हिडिओज. बट असो, तुम्हाला जे कुठले व्हिडिओज हवे आहेत ते तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा, मी ते अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि माझं काही चुकलं असेल तर ते पण सांगा, मी ते पण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच अँड बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टाटा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.